नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या भवितव्यासाठी लढणारी फकीरा पॅन्थर सेना ही राज्यातील मातंग समाजाचा जनाधार असणारी एकमेव संघटना आहे। या संघटनेमध्ये डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मास्टर सयाजी सकट यांनी आज जाहीर प्रवेश केला। त्यांनी आजवर फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून अनेक आंदोलनात सहभाग नोंदवला होता। त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना फकीरा पॅन्थर सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदाची जबाबदारी फकीरा पॅन्थर सेनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे यांनी दिली आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, मुंबई घाटकोपर येथील अण्णाभाऊंचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, संगमवाडी पुणे येथे क्रांतिसूर्य लहुजी वस्ताद साळवे यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अनुसूचित जातीचे अ, ब, क, ड आरक्षण वर्गीकरण व्हावे, बार्टीच्या धर्तीवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची निर्मिती व्हावी, यासाठी फकीरा पॅन्थर सेनेच्या वतीने लढा उभा केला होता। या लढ्याला यश आले। येणाऱ्या काळामध्ये आरक्षण वर्गीकरणासाठी फकीरा पॅन्थर सेना महाराष्ट्रामध्ये संदीप तात्या ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली टोकाचा संघर्ष करणार असल्याचे मास्टर सयाजी सकट यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले। आज फकीरा पॅन्थर सेनेमध्ये डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष एक झाल आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात होतं ते सयाजी प्रल्हाद सकट, झाल आंबेडकरी चळवळीतलं झाल व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख संबंध जिल्हा आणि या पश्चिम महाराष्ट्रामध्ये होती। गेले काही दिवस डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या नेतृत्वाचं कचकाव धोरण, त्यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये फसलेला सगळा निर्णय, या गोष्टीवर अनेक कार्यकर्ते जे आंबेडकरी चळवळीमध्ये अण्णाभाऊंचं नाव घेऊन, फकीरा साठेंचं नाव घेऊन, लहुजी वस्तादांचं नाव घेऊन आपल्या स्वतःच्या घरावर, आपल्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवून आपल्या प्रपंचाची राख रांगोळी करून जे कार्यकर्ते काम करत होते, अशापैकी एक जातीवंत कार्यकर्ता म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जायचं ते माझे सहकारी सयाजी सकट यांनी आज डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या DPI पक्षाच्या पदाचा राजीनामा देऊन त्यांनी फकीरा पॅन्थर सेनेमध्ये आज प्रवेश केला। आमच्या राज्याचे नेते राहुल सकट आणि मी स्वतः त्यांचं आज स्वागत करून त्यांना फकीरा पॅन्थर सेनेमध्ये प्रवेश दिलेला आहे। फकीरा पॅन्थर सेना ही लहुजी वस्ताद साळवे, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राष्ट्रवीर फकीरा साठे यांच्या ज्वलंत विचारांना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करत आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक उपेक्षित, वंचित समाजातील आणि हिंदू धर्मातील अनुसूचित जातींना सामाजिक न्यायाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघटना काम करत आहे। यापुढे देखील राज्यभर आक्रमकपणे संघटना काम करणार असून कोल्हापूर येथे संघटनेच्या माध्यमातून महामेळाव्याचे आयोजन केले असल्याचे संदीप तात्या ठोंबरे यांनी सांगितले। खरं तर हे फक्त सयाजी सकट, मास्टर सयाजी सकट यांच्या पुरता हा विषय नाही, तर या महाराष्ट्रामध्ये चळवळीच्या नावावर लबाडगिरी करणारे, फसवणूक करणारे जे मातंग समाजाचे नेते म्हणून जे काय मिरवून घेतात, अशा लोकांनी या समाजातल्या मध्यम ह्याच्यामध्ये काम करणाऱ्या, दुसऱ्या फळीमध्ये काम करणाऱ्या अशा अनेक कार्यकर्त्यांचे संसार उद्ध्वस्त केलेले आहेत। 2 पिढ्या बर्बाद या लोकांनी केलेले आहे आणि या गोष्टीचं शल्य या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे। त्यांनी आज या राज्यामध्ये फकीरा पॅन्थर सेना ज्या पद्धतीने, ज्या स्टाईलनं काम करते, त्या कामाची दखल घेऊन फकीरा पॅन्थर सेनेवर विश्वास ठेवून आज त्यांनी फकीरा पॅन्थर सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांना या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचे जे काय संबंध आहे, त्यांचा जो काही जनसंपर्क आहे, या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही मास्टर सयाजी सकट यांची निवड पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावर आज केलेली आहे। मी त्यांना फकीरा पॅन्थर सेनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं त्यांना मी शुभेच्छा देतोय।
आणि येणाऱ्या काळामध्ये मातंग समाजाच्या आरक्षण वर्गीकरण जो काही लढा फकीरा पॅंथर सेनेच्या माध्यमातून एक राज्यव्यापी उभारण्याचा आम्ही जो काही केलेला आहे याच्यामध्ये एक टोकाची भूमिका घेऊन काम करण्याचा त्यांनी आता आम्हाला शब्द दिलेला आहे. मी त्यांना पुन्हा एकदा फकीरा पॅंथर सेनेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतोय आणि त्यांचं स्वागत सुद्धा आज मी आपल्या सर्वांच्या वतीनं करतोय. जय भीम, जय लवजी, जय फकीरा. यावेळी राज्याचे नेते राहुल सकट, प्रमुख मार्गदर्शक सुभाष लांडगे, मुकेश पंडित, संदीप देवकुळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.